नमस्कार मित्रांनो, माझी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या भारतामध्ये दिसणाऱ्या ब्लड मून विषयी माहिती घेणार आहोत. तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हा महत्त्वाच्या वैज्ञानिक घटना आहेत. त्यातही सूर्यग्रहणाच्या तुलनेत चंद्रग्रहण जास्त वेळ चालते. त्यामुळे ग्रहणाची स्थिती जास्त वेळ पाहता येते. रविवारी होत असलेले चंद्रग्रहण भारतातून पाहता येणार आहे. त्या दिवशी लालसर रंगाचा चंद्र लक्ष वेधून घेणार आहे. ज्यावेळेस पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, त्यावेळेस चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाताना तो संपूर्ण दिशेनासा न होता तो लालसर असा दिसतो. त्यामुळे खग्रास चंद्रग्रहण जगभर ब्लड मून या नावाने ओळखले जाते. खगोलप्रेमींसाठी आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज खग्रास चंद्रग्रहण होत आहे. या ग्रहणादरम्यान चंद्र पूर्णतः लाल रंगाचा दिसेल, ज्यालाच आपण ब्लड मून असेही म्हणतो. आज भारतात आकाशातील एक वेधक आणि दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला भेटणार आहे. आज रात्री आकाशात खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून या ग्रहणादरम्यान चंद्र लालसर रंगाचा दिसेल. त्यामुळे याला ब्लड मून किंवा रेड मून असेही म्हटले जाते. खगोल अभ्यासक आणि विज्ञानप्रेमींसाठी ही घटना खूप मोठा अनुभव देणारी आहे. आज रात्री 9 वाजता छायाकल्प चंद्रग्रहणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्री 9:57 खंडग्रास अवस्था सुरू होणार आहे. त्यानंतर रात्री 11 वाजता पूर्ण खग्रास अवस्था दिसणार आहे. ही अवस्था तब्बल 2 तास 7 मिनिट असणार आहे. तर रात्री 12:22 ती आपणा सर्वांना पाहता येणार आहे. हे ग्रहण एकूण 5 तास 27 मिनिटांचं असणार आहे. हवामान स्वच्छ राहिल्यास हे देशातील बहुतेक भागातून स्पष्ट दिसण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. अभ्यासकांच्या मते यावर्षी भारतातून फार कमी ग्रहण दिसले आहेत, ज्यामुळे हे खग्रास चंद्रग्रहण हा विशेष खगोल सोहळा मानला जातोय. ग्रहण हे पूर्णपणे खगोलीय आणि वैज्ञानिक घटना आहे असून त्याबाबत कोणत्याही अंधश्रद्धा पसरवू नये. उलट विज्ञाननिष्ठ पद्धतीने या घटनेचे निरीक्षण आणि अभ्यास आपण करायला हवं. चंद्रग्रहणाचा मानवी आरोग्य आणि जीवन किंवा शुभाशुभाशी कोणताही संबंध नसल्याचे मानले जाते. ग्रहणाच्या वेळी आकाश निरभ्र राहिल्यास नुसत्या डोळ्यांनीही ते आपणास पाहायला मिळणार आहे. मात्र दुर्बीण किंवा दूरदर्शकातून निरीक्षण केल्यास या घटनेची अधिक सुंदर झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. खगोल अभ्यासक आणि विज्ञानप्रेमींसाठी हे निरीक्षण भविष्यातील संशोधनासाठी अधिकतम उपयुक्त ठरणार आहे. आज रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सामान्य लोकांसाठीही आकाश निरीक्षणाचा एक खास क्षण ठरणार आहे. लालसर रंगाचा दिसणारा चंद्र, स्वच्छ आकाश आणि विज्ञानाशी जोडलेले हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी खगोलप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे आजच्या ग्रहणानंतर या वर्षातील शेवटचं मोठं आकाशीय आकर्षण म्हणजेच सूर्यग्रहण होणार आहे, ते म्हणजे 21 सप्टेंबर रोजी. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ते न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक व अटलांटिक महासागर परिसरातूनच पाहता येणार आहे. हे होते आजच्या चंद्रग्रहणातील महत्त्वाचे मुद्दे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर आजच्या चंद्रग्रहणाला ब्लड मून किंवा रेड मून असं नाव दिलेलं आहे. आजचं चंद्रग्रहण हे 9 वाजता सुरू होणार आहे.
तर पूर्ण खग्रासावस्था ही रात्री 11 वाजता सुरू होणार आहे. एकूण चंद्रग्रहण हे 5 तास 27 मिनिटे चालणार आहे. तसेच 21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नाही, याची आपण सर्वांनी दखल घ्यायला हवी. तर ही सर्व माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.